शिष्टमंडळाने आज आम्हाला त्यांच्या काही विनंती केलेली आहे आणि पर्टिक्युलरली त्यांनी आम्हाला हेही सांगितलं आहे की शहरातलं वातावरण शांततामय राखण्याकरिता सर्व मदत ते आम्हाला करू इच्छितात असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आम्हीही मागच्या 1-2 दिवसांमध्ये 7-8 दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. लोधी मोहल्ल्यामध्ये जे घटना घडली होती त्या दोन्हीकडच्या नागरिकांची आम्ही आज पोलीस स्टेशनला बैठक घेतलेली आहे. त्यांच्या मनात काही एकमेकांबद्दलचे गैरसमज होते, काही अफवा पसरवल्या जात होत्या, त्याबद्दल त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि शहरातली शांतता एकूण अबाधित कशी राखता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले. आणि मला हे जनतेला आवाहन करायचं की कुठल्याही प्रकारे अफवांवर आपण विश्वास ठेवू नका आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण होऊ नका. मॅक्झिमम जी लोक आहेत शहरातली कोणी समुदायाची, सर्व समुदायाची, ती शांतताप्रिय आहेत. 99% लोक शांतताप्रिय आहेत. काही किरकोळ घटना घडलेल्या आहेत त्या अविश्वासातून, काही ठिकाणी अफवा पसरवल्यामुळे झालेल्या आहेत. तर एकमेकांबद्दल जो विश्वास पूर्वी होता तसाच कायम ठेवावा आणि अफवा पसरवू नयेत आणि अफवांवर विश्वास ठेवणे आणि शांतता राखावी असं आम्ही आवाहन जनतेला या निमित्ताने करत आहोत.